तर जर तुम्ही युट्यूबवर बेस्ट म्युच्युअल फंड 2026 टाईप केलं तर तुम्हाला 150 पेक्षा जास्त व्हिडिओ दिसतील. खरंच मी स्वतःच ते मोजलेत. या व्हिडिओसाठी आम्ही इतकी मेहनत घेतलीये की मी हा दावा करते की हा एकमेव व्हिडिओ आहे जो तुम्ही पाहायला हवा. शेवटपर्यंत पाहिल्यानंतर जर तुम्हाला जर वाटलं नाही तर चॅनलला अनसबस्क्राईब करा, चालेल, पण आवडलं तर सबस्क्राईब नक्की करा. कारण बेस्ट म्युच्युअल फंड 2026 बद्दलची तुमची शोभायात्रा इथेच संपणार आहे. त्याची 2 कारणं आहेत. एक, बी किफायती ही भारतातील पहिली आणि एकमेव फायनान्स क्रिएटर आहे जिने म्युच्युअल फंड साठी स्वतःच पूर्ण डिटेल्ड मॉडेल तयार केलं. या मॉडेलमध्ये आम्ही 1500 पेक्षा जास्त फंड्सची तुलना केली आहे 50 वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर, जसं की रिस्क, रिटर्न्स, कन्सिस्टन्सी, फंड मॅनेजर इत्यादी. आणि आम्ही प्रत्येक कॅटेगरी मधील सर्वोत्तम फंड शोधण्यासाठी एक अतिशय डिटेल्ड मॉडेल तयार केले. या मॉडेलची आता मी तुम्हाला थोडी स्नीक पीक दाखवणार आहे. सो डिटेल्स मध्ये नंतर बोलूया, पण या स्टे कनेक्टेड. तर जर तुम्ही पाहत आहात इथे प्रत्यक्षात 1500 पेक्षा जास्त फंड्सची तुलना केली आहे. नेमकं सांगायचं तर 1534 फंड्स 44 वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये, जसं की डेथ, इक्विटी, गोल्ड. आणि आम्ही या फंड्सची तुलना 50+ पॅरामीटर्स वर केली. यात जवळपास सगळंच कव्हर होतं. रिस्क, रिटर्न्स, फंड मॅनेजर, विंटेज, AUM, प्रत्येक पॅरामीटर ज्याचा विचार तुम्ही म्युच्युअल फंड अनालाइज करताना करू शकता. दुसरं, अनेक व्ह्युअर्स कडून फीडबॅक मिळाल्यानंतर लोकांना फक्त बेस्ट म्युच्युअल फंड नको आहेत, तर असा ऍडवायझर हवाय जो माझा पोर्टफोलिओ एंड टू एंड पाहिल आणि मला त्यात फार घुसावं लागणार नाही, आणि हो, जास्त चार्ज पण करणार. त्याचाही आम्ही एक सोल्युशन घेऊन आलोय. बी किफायती त्याच्या सिस्टर एंटिटी झॉमिंट मार्फत आता एक AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. झॉमिंट मध्ये आम्ही आधीच हजारो कस्टमर सोबत काम करत आहोत आणि त्यांचे संपूर्ण पोर्टफोलिओज मॅनेज करत आहोत. झॉमिंटला त्यांच्या सर्व्हिससाठी अनेक प्लॅटफॉर्म्सवर 5 स्टार रेटिंग मिळालेली आहे. शेकडो रिव्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्हालाही त्यांची मदत घेण्याची संधी मिळेल खूप कमी कॉस्ट मध्ये, पण त्याबद्दल आपण नंतर बोलूया. चला आता कॅटेगरीनुसार बेस्ट म्युच्युअल फंड्स पाहूया. लार्ज कॅप फंड्स, आणि ही ती कॅटेगरी आहे जिथे सर्वात जास्त डिबेट होतं. ऍक्टिव्ह घ्यावं की पॅसिव्ह? प्रत्येक दुसरा माणूस म्हणतो की लार्ज कॅप मध्ये ऍक्टिव्ह फंड्स चा काही उपयोग नाहीये, कारण 75% फंड्स इंडेक्सला बीट करू शकत नाही. मुद्दा योग्य, पण ह्याचा अर्थ असा नाहीये ना की एकही ऍक्टिव्ह लार्ज कॅप फंड वर्थ लुकिंग ऍट नाहीये. फक्त फिल्टरिंग खूप स्ट्रॉंग असायला हवी, आणि या सगळ्या फंड्सची शॉर्ट लिस्टिंग आमच्या त्या मॉडेल मधूनच झाली आहे. म्हणून मी या व्हिडिओमध्ये टेक्निकल्स मध्ये फार डीप जाणार नाहीये. लार्ज कॅप मध्ये निपॉन इंडिया लार्ज कॅप खूप डिसेंट दिसतोय. याचा अल्फा बेटर साइडवर आहे, शार्प पण रिस्पेक्टेबल आहे, आणि 5 इयर रिटर्न्स पण कॅटेगरी मध्ये स्ट्रॉंग झोन मध्ये दिसतंय. याचा अर्थ फंड मॅनेजरने बेंचमार्क पेक्षा वर व्हॅल्यू क्रिएट केली आहे, आणि तेही फक्त रॅन्डम लक मुळे नाही. लार्ज कॅप कॅटेगरी मध्ये अल्फा जनरेट करणं सोपं नसतं. म्हणून जेव्हा एखादा फंड सतत असं करत असेल तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करून DSP लार्ज कॅप मला थोडा जास्त बॅलन्स्ड पिक वाटतो, विशेषतः डाऊन साइड प्रोटेक्शनच्या अँगलने. याचा सॉर्टिनो रेशिओ बेटर आहे, जो हे सुचवतो की व्हॉलेटाईल किंवा वीक मार्केट फेजेस मध्ये हा फंड कम्पॅरेटिव्हली डिसिप्लिन राहील. जर एखादा इन्व्हेस्टर म्हणाला की मला लार्ज कॅप एक्सपोजर हवं पण अननेसेसरी अग्रेशन नको, तर DSP सारखा फंड जास्त सेन्स बनवू शकतो. म्हणून जर तुम्ही रिस्क ॲव्हर्स असाल तर DSP लार्ज कॅप पाहू शकता. जर थोडं अग्रेसिव्ह असाल आणि अल्फा हवा असेल तर निपॉन इंडिया लार्ज कॅप बेटर ऑप्शन आहे तुमच्यासाठी. आता पाहूया मिड कॅप कॅटेगरी. ऑनेस्टली इंडियन इक्विटीज मध्ये मिड कॅप कॅटेगरी सर्वात इंटरेस्टिंग आहे. मिड कॅप कॅटेगरीला सँडविच कॅटेगरी पण म्हणतात, कारण ती लार्ज आणि स्मॉल यांच्यामध्ये अडकलेली असते. याच कारणामुळे मिड कॅपने गेल्या 10 वर्षात सर्वात जास्त रिटर्न्स दिले. लार्ज कॅपचा मार्केट कॅप इतका मोठा असतो की ते इनकमिंग मनी सहज ऍब्झॉर्ब करू शकतात. स्मॉल कॅप्स मध्ये कंपनीज खूप जास्त असतात. ॲडिशन नंतर तर ब्रॉड युनिव्हर्स खूप वाईड होतो, त्यामुळे तेही इनकमिंग मनी सहज ऍब्झॉर्ब करू शकतात. मिड कॅप कॅटेगरीज ही मधली कॅटेगरी आहे, ज्यात ना कंपनीचा मार्केट कॅप इतका मोठा असतो आणि कंपनीज पण लिमिटेड असतात. थोडक्यात मिड कॅप मध्ये फक्त 150 स्टॉक्स असू शकतात. त्यामुळे जे नवीन पैसे येतील ते या 150 स्टॉक्स मध्ये यावे लागतील. यामुळे मिड कॅप्स मध्ये ग्रोथ मी खूप जास्त पोटेन्शियल आहे, कारण भरपूर पैसा येत असतो. याच कॉन्टॅक्ट सोबत बेस्ट मिड कॅप फंड्स पाहूया. या कॅटेगरीमध्ये ऑन पेपर्स HDFC मिड कॅप सर्वोत्तम दिसतोय. याचा शार्प आणि सॉर्टिनो रेशिओ डिसेंट आहे, रिटर्न्स पण डिसेंट आहेत.
मिड कॅप कॅटेगरीमध्ये हा बॅलन्स खूप व्हॅल्युएबल असतो, कारण इथे रिटर्न्स मिळू शकतात. पण फंड मॅनेजरचा डिसिप्लिन सर्वात महत्वाचा असतो. मोतीलाल ओसवाल मिड कॅपचे रिटर्न्स खूप स्ट्रॉंग दिसतात. अल्फा पण चांगला असू शकतो, पण कन्सर्न स्टँडर्ड डेव्हिएशन आणि रिस्क प्रोफाइल बद्दल आहे. म्हणजे फंड परफॉर्मन्स स्ट्रॉंग असू शकतो, पण राईट जास्त बम्पियर असू शकते. अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर साठी हा एक खूप इंटरेस्टिंग चॉईस आहे, पण यात इन्व्हेस्ट करण्यापूर्वी त्यासोबत येणाऱ्या व्हॉलेटिलिटी साठी तयार असलं पाहिजे. पुढे आपण फ्लेक्सी कॅप, स्मॉल कॅप, मल्टी ऍसेट पाहणार आहोत. पण पुढच्या कॅटेगरीकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते. तुम्हाला काही समजतंय का? म्हणजे तुम्हाला कळलं का की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती इन्व्हेस्ट करायचं? मला खात्री आहे तुम्ही विचार करत असाल की यार 1 वर्षापूर्वी लार्ज कॅप कॅटेगरीमध्ये सगळे इन्फ्लुएन्सर्स म्हणत होते की आयसीआयसीआय बेस्ट आहे, आता म्हणतायत निपॉन बेस्ट आहे. हे तर बदलतच राहणार. म्हणून इथे झॉमेटचे ऍडवायझर्स तुमची मदत करू शकतात. बेस्ट म्युच्युअल फंड्स तर हा व्हिडिओ पाहून कळतीलच, पण कोणत्या कॅटेगरीमध्ये किती इन्व्हेस्ट करायचं, गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही, ग्लोबल मार्केटमध्ये करायचं की नाही, रिबॅलन्स कधी करायचं इत्यादी ह्या सगळ्या प्रश्नांची टेन्शन झॉमेट घे. तुम्हाला काहीच करायचं नाही. जर तुम्हाला ही सर्व्हिस हवी असेल तर तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधील लिंक वर क्लिक करून स्लॉट बुक करू शकता. जर तुम्ही क्वालिफाय झाला तर झॉमेट टीम तुमच्याशी संपर्क करेल आणि आम्ही तुमच्यासोबत कॉल सेटअप करू. पण एक डिस्क्लेमर आहे, प्रत्येकाला कन्फर्म्ड कॉल मिळणार नाही. तुम्हाला 100% बुकिंग हवी असेल तर या 3-4 गोष्टींची काळजी घ्या. एक, जर तुम्ही फ्री मध्ये पोर्टफोलिओ रिव्ह्यू साठी स्लॉट भरत असाल तर कृपया करू नका. तुम्हाला स्लॉट 100% मिळणार नाही. दुसरं, आम्ही फक्त त्या कस्टमर्सना ऑन बोर्ड करत आहोत जे 5 लाख लमसम किंवा 25,000 ची SIP इन्व्हेस्ट करण्यासाठी कमिट करू शकतात. यापेक्षा कमी असेल तर आमच्यासाठी ते फार सेन्स बनणार नाही, कारण तुम्हाला सर्व्ह करण्यासाठी आमचा खूप एफर्ट जाणार आहे. तिसरं, AMFI रजिस्टर्ड डिस्ट्रीब्युटर्स म्हणून झॉमेट फक्त रेग्युलर म्युच्युअल फंड्सचे ऍडवाइस करेल. म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स वर कमिशन असेल, साधारणपणे इन्व्हेस्टमेंट अमाऊंटच्या 0.6% रेंज मध्ये. हे तुमच्यासाठी एकमेव कॉस्ट आहे. आता हे कसं काम करतं त्याचं उदाहरण, जर तुम्ही 40,000 ची मंथली SIP करत असाल तर आमची फीस साधारण 1 वर्षासाठी 3,000 रुपये असेल. साधारण इंडस्ट्रीमध्ये या सर्व्हिससाठी मिनिमम चार्जेस 40,000 to 50,000 प्रतिवर्ष असतात. चौथं, फक्त पहिल्या 1000 कस्टमर्स साठी ओपन आहे, त्यानंतर हे बंद होईल. म्हणून यार माझी विनंती आहे की जर तुम्ही या सगळ्यांसोबत ओके असाल तरच खाली लिंक वर क्लिक करा. बेस्ट फंड्स तर आम्ही व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. हे जास्त त्या लोकांसाठी आहे जे मिनिमम 25,000 SIP इन्व्हेस्ट करू शकतात आणि ज्यांना त्यांचा पोर्टफोलिओ साठी इंडिव्हिज्युअल अटेन्शन हवंय, कारण त्यांच्याकडे वेळ नाही किंवा पोर्टफोलिओ मोठं झालंय. आता आपण पाहूया फ्लेक्सी कॅप कॅटेगरी. फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमध्ये ब्रँड बायर्स खूप जास्त असतो. लोक फंडला प्रोडक्ट पेक्षा जास्त कल्ट बनवतात, पण आमचं काम आहे हे सगळं बायसेस इग्नोर करून एक चांगला फंड शोधणं. या कॅटेगरीमध्ये HDFC फ्लेक्सी कॅपला सिरियस रिस्पेक्ट मिळायला हवी. याचे लॉंग टर्म रिस्क ऍडजस्टेड मेट्रिक्स खूप स्ट्रॉंग आहेत. शार्प आणि सॉर्टिनो दोन्ही बेटर साइडवर दिसतात. हे सुचवतं की फंडने फक्त रिटर्न जनरेट केले नाहीयेत तर एफिशियंटली केले. पराग पारिक फ्लेक्सी कॅप हा अजूनही या कॅटेगरीमध्ये खूप रेलिव्हंट फंड आहे. लोअर बीटा, लोअर स्टँडर्ड डेव्हिएशन, डिफेन्सिव्ह टेम्परमेंट, ज्या इन्व्हेस्टर्सना कम्पॅरेटिव्हली सुदर राईड हवी आहे त्यांच्यासाठी याचं अपील अजूनही स्ट्रॉंग आहे. पण कॅटेगरीमध्ये आपोआप हाच बेस्ट आहे असं समजू नका. चला आता पुढची कॅटेगरी पाहूया, स्मॉल कॅप फंड्स. या कॅटेगरीमध्ये एक्साइटमेंट सर्वात जास्त असते, डिसिप्लिन सर्वात कमी असतो. स्मॉल कॅपचं नाव ऐकलं की लोकांना वाटतं हेच पैसे डबल ट्रिपल करणार. करू शकतो, पण पोर्टफोलिओ सर्वात लवकर खराबही हेच करू शकतो. स्मॉल कॅप मध्ये तुम्हाला फक्त रिटर्न्स नाही, टेम्परमेंट पण लागतो, कारण 30 ते 40% ड्रॉडाऊन इथे थिअरी नाही, रियालिटी आहे. खरं तर 2024 ते 2026 दरम्यान स्मॉल कॅप मधील अनेक स्टॉक्स मध्ये 30 ते 40% करेक्शन झालं. स्मॉल कॅप मध्ये बंधन स्मॉल कॅप खूप स्ट्रॉंग दिसतोय. अल्फा स्ट्रॉंग आहे, शार्प आणि सॉर्टिनो पण स्ट्रॉंग आहे. म्हणजे फक्त रिटर्न नाही, रिस्क ऍडजस्टेड बेसिस वर पण कंपेलिंग आहे. 2025 मध्ये ही बंधनला कॅटेगरीचा टॉप पिक म्हटलं गेलं होतं, कारण तो फक्त एका फ्लॅशी मेट्रिकवर नाही तर कॉम्प्रिहेन्सिव्ह परफॉर्मन्स देत होता. आणि 2026 मध्येही त्याने परफॉर्मन्स कायम ठेवली आहे. अलीकडे बंधनच्या विरोधात खूप व्हिडिओज बनतात ज्यात म्हणतात की त्यांच्याकडे खूप स्टॉक्स आहेत, रिटर्न्स काहीच दिले नाहीयेत. तर यार परफॉर्मन्सचा डेटा तुमच्या समोर आहे. बाकी नंबर ऑफ स्टॉक्स बद्दल बोलायचं तर ती फंडची स्ट्रॅटेजी आहे.
जास्त फंड्स ठेवून ते पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय ठेवतात. स्मॉल कॅप मध्ये ही स्ट्रॅटेजी जास्त सेन्स बनवते, कारण स्मॉल कॅप मध्ये जर तुमच्याकडे कमी स्टॉक्स असतील आणि त्यापैकी 2 ते 3 खराब परफॉर्म झाले तर तुमच्या संपूर्ण फंडचा रिटर्न बसून जाईल. त्यामुळे तुम्ही बंधन बद्दल जी नेगेटिव्ह कमेंट्री ऐकत आहात ती सगळे नॉईज आहे आणि त्याचा प्रूफ वरच्या टेबल मध्ये दिसतोय. इन्व्हेस्टको इंडिया स्मॉल कॅप हा क्लोज कंटेंडर आहे. परफॉर्मन्स आणि रिस्क मेट्रिक्स चांगले आहेत, पण बंधनचं ओव्हरऑल पॅकेज जास्त कन्व्हिन्सिंग दिसतंय. जर कोणाला अल्टरनेटिव्ह हवा असेल तर हा पाहू शकतो, पण फर्स्ट मेन्शन बंधनचाच राहील. शेवटची कॅटेगरी आहे मल्टी ऍसेट फंड्स. 2026 मध्ये ही कॅटेगरी खूप महत्वाची झाली आहे, कारण आता मार्केटचं सेटअप इतकं सिम्पल राहिलं नाहीये की तुम्ही फक्त एका ऍसेट क्लासवर फुल कन्व्हिक्शनने बसून राहा. एका फेज मध्ये इक्विटी चालते, मग अचानक व्हॉलॅटिलिटी येते, कधी व्हॅल्युएशन स्ट्रेच होतात, कधी सेंटिमेंट वीक होतो, कधी ग्लोबल अनसर्टनिटी येते. म्हणजे प्रॉब्लेम असा नाहीये की इक्विटी खराब ऍसेट क्लास आहे. प्रॉब्लेम फक्त इतकं आहे की प्रत्येक ऍसेट क्लासचा स्वतःचा वेळ असतो आणि म्हणूनच मल्टी ऍसेट कॅटेगरीची भूमिका स्ट्रॉंग होते. ही पोर्टफोलिओ कन्स्ट्रक्शनची कॅटेगरी आहे. हे त्या लोकांसाठी आहे जे म्हणतात मला ग्रोथ पण हवी, पण मला पोर्टफोलिओ मध्ये बॅलन्स पण हवाय. 2026 मध्ये निपॉन इंडिया मल्टी ऍसेट हा एक चांगला चॉईस म्हणून समोर येतो, कारण अल्फा, शार्प आणि सॉर्टिनो कॉम्बिनेशन स्ट्रॉंग आहे. लोएस्ट स्टँडर्ड डेव्हिएशन सोबत बेटर रिस्क ऍडजस्टेड प्रोफाईल याला स्टँडर्ड बनवतं. डायव्हर्सिफाईड कॅटेगरी मध्ये ही नेमकी तीच गोष्ट आहे जी तुम्हाला हवी असते, बॅलन्स्ड ऍग्रेशन. डीएसपी मल्टी ऍसेट हा स्ट्रॉंग सपोर्टिंग कंटेंडर आहे, पण ओव्हरऑल डॉमिनन्स निपॉन सारखं क्लिअर वाटत नाही. डीएसपीचं स्टँडर्ड डेव्हिएशन कमी असू शकतो, पण रिटर्न्स आणि ब्रॉडर रिस्क ऍडजस्टेड प्रोफाईलच्या आधारावर निपॉन स्ट्रॉंगर प्रपोजिशन दिसतो. आता ही मल्टी ऍसेट कॅटेगरी पण म्हणूनच महत्वाची झाली आहे, कारण मार्केटने गेल्या 2 वर्षात काही रिटर्न्स दिले नाहीत आणि मग सगळ्यांना ऍसेट अलोकेशनचं महत्व समजलं की यार थोडे पैसे गोल्ड, सिल्वर किंवा ग्लोबल मार्केटमध्ये पण असायला हवेत. हेच ऍडवायझरचं काम आहे. पोर्टफोलिओ कसं बनवायचं, कधी रिबॅलन्स करायचं, टफ मार्केटमध्ये पोर्टफोलिओ कसं ठेवायचं इत्यादी. सो टेन्शन घेऊ नका, ही सगळी मेहनत तुम्हाला करायची नाहीये. जर तुम्हाला AMFI रजिस्टर्ड म्युच्युअल फंड स्पेशालिस्टची मदत हवी असेल आणि मिनिमम 25,000 SIP किंवा 5 लाख लमसम इन्व्हेस्ट करू शकत असाल तर खाली तुम्हाला स्लॉटची लिंक दिली, त्याच्यावरती जाऊन बुक करा. कृपया लक्षात ठेवा की सगळे फंड्स रेग्युलर फंड्स असतील आणि स्लॉट्स फक्त पहिल्या 1000 कस्टमरसाठी ओपन आहेत. त्यानंतर आम्ही एंट्रीज एक्सेप्ट करणं बंद करू. धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी.